ती एका छोट्याशा केक समोर बसली होती. वाढदिवसाचा क्षण, प्रेमाने उजळलेला चेहरा आणि समोर होता तिच्या आयुष्याचा जोडीदार. पण काही मिनिटांत तोच जोडीदार राक्षस बनला. केक कापण्यासाठी आणलेला चाकू तिचं जीवन संपवण्यासाठी वापरला गेला. प्रेम, संशय आणि राग या तिन्ही शब्दांनी पुण्याच्या वाकड परिसरात एका निरागस जीवाचं सर्वस्व हिरावून घेतलं. काय झालं त्या वाढदिवसाच्या पार्टीत? का पिटला तो संतापाचा ज्वालामुखी? आणि मेरी तेलुगू नावाच्या मुलीचं आयुष्य इतकं निर्दयी शेवटाला का आलं? पुण्यातल्या वाकड भागात राहणारी मेरी, वयाने तरुण, स्वभावाने हसरी आणि मेहनती. ती डीमार्टमध्ये काम करायची. तिच्या जगात फारसं मोठं काही नव्हतं, फक्त साधं आयुष्य, थोडं प्रेम आणि भविष्याची छोटी स्वप्न. 6 वर्षापूर्वी तिची ओळख झाली होती दिलावर सिंग नावाच्या तरुणाची. हॉटेल व्यवसायात काम करणारा. दोघांची कामानिमित्ताने ओळख झाली. मग ती ओळख हळूहळू जवळीक झाली आणि जवळीक प्रेमात बदलली. त्या दोघांनी एकत्र अनेक गोष्टी केल्या. एकत्र खरेदी, फिरणं, स्वप्न रंगवणं. मेरी म्हणायची, आपण लग्न करायचं, छोटं घर घ्यायचं. आणि दिलावर तिच्याकडे पाहत हसायचा, हो माझं सगळं आयुष्य तुझंच. 6 वर्षाचं हे नातं कधी गोड तर कधी वादांनी भरलेलं. पण त्या वादांमध्ये दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. त्यांना वाटायचं आपलं प्रेम सगळ्यांपेक्षा मजबूत आहे. पण जेव्हा प्रेमावर विश्वास राहत नाही आणि मनात शंका उगवते, तेव्हा हळूहळू नातं ढासळू लागतं. गेल्या काही महिन्यांपासून दिलावरला काहीतरी जाणवत होतं. मेरीच्या फोनवर काही अनोळखी नंबर, काही फोटो. तो विचारायचा, हे कोण? तू त्यांच्यासोबत बोलतेस का? ती हसायची, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे रे, मी तुझीच आहे. पण दिलावरच्या मनात संशयाचं बीज रुजलं होतं. त्याला वाटायचं ती आता दूर जात आहे. आणि मग आला तो दिवस, 10 ऑक्टोबर, मेरीचा वाढदिवस. मेरीचा वाढदिवस जवळ आला होता. दिलावरनं ठरवलं, आज काहीही झालं तरी आपण सगळं नीट करायचं. त्यानं लॉजमध्ये खोली घेतली. कळाखडक वाकड भागात मेरीला फोन केला, चल भेटूया, तुझा वाढदिवस आधीच साजरा करूया. ती हसत आली. वाढदिवसाचा तो क्षण काही खास होता. तिच्या डोळ्यात आनंदाचा प्रकाश होता. हसणाऱ्या ओठांवर प्रेमाची छाया होती. प्रत्येक श्वास जणू त्या दिवशीच्या उत्साहाने भरलेला होता. आणि समोर होता तो तिचा जीवनसाथी, तिचा प्रिय व्यक्ती, ज्याच्या उपस्थितीने तिचं हृदय अजूनच धडधडायला लागलं. त्या क्षणाला वेळ जणू थांबला होता. दोघांच्या नजरा एकमेकांत गुंतल्या होत्या. शब्द न बोलताही प्रेमाचा असंख्य गूढ संवाद त्या क्षणात ऐकू येत होतं. वाढदिवसाचा केक, फुलांची सुवास, हलके सुद्धा हसू, सगळं काही जणू त्या प्रेमाच्या स्पर्शाने भरलेलं होतं. ती थोडीशी हसली. तो हळूच तिचा हातात हात घालून म्हणाला, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्यासोबत हे क्षण नेहमीच असे खास राहतील. दोघं काही वेळ गप्पा मारत बसले. दिलावरनं केक कापायलाच सांगितला. मेरीने मेणबत्ती फुंकली आणि त्या क्षणापर्यंत सगळं सुंदर होतं. पण लगेचच दिलावरची नजर तिच्या मोबाईलकडे गेली. फोनवर एका फोटोमध्ये मेरी आणि दुसरा पुरुष दिसला. त्याचा चेहरा लाल झाला. हा कोण? तू माझी असताना दुसऱ्याला भेटतेस? मेरी गोंधळली. असं काही नाही दिलावर, तो फक्त ओळखीचा आहे. पण त्याचं मन ऐकायलाच तयार नव्हतं. प्रेमाचं नातं एका सेकंदात रागात बदललं. राग, मत्सर आणि आवेश हे सगळं एकत्र झालं. त्याने जवळ ठेवलेला चाकू उचलला. क्षणभरासाठी खोलीत शांतता होती आणि पुढच्या क्षणी रक्ताचा उडालेला थेंब. मेरी जमिनीवर कोसळली. सगळं संपलं. काही मिनिटं दिलावर तिथेच बसून राहिला. त्याच्या हातात रक्त होतं, डोळ्यात अश्रू. मी काय केलं? असं पुटपुटत तो बाहेर निघाला. टॅक्सी पकडली आणि थेट कोंढवा पोलीस ठाण्यात गेला. तिथं जाऊन म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला मारला आहे. पोलिसांनी तत्काळ पथक पाठवलं. लॉजमध्ये जाऊन त्यांनी खोली उघडली. आत मेरीचा मृतदेह होता. बाजूला केक आणि टेबलावर एक मोबाईल.
एकीकडे प्रेमाचं चिन्ह, दुसरीकडे मृत्यूचं चित्र. तपास सुरू झाला. वाकड पोलिसांनी केस नोंदवली. हत्या. फॉरेन्सिक टीम आली. पुरावे जप्त केले. चाकू, मोबाईल, फोटोज सगळं जप्त केलं गेलं. दिलावरला अटक करण्यात आली. तो शांत होता. फक्त म्हणत होता, माझा हेतू तिला मारायचा नव्हता, पण ती माझी नव्हती. पोलीस तपासात उघड झालं, मेरी आणि दिलावरचं नातं अनेक वर्षाचं होतं. दोघं 6 वर्षापासून एकत्र होते. पण काही काळापासून वाद वाढले होते. मेरीने काही वेळा दूर राहण्याचा प्रयत्न केला होता, पण दिलावर तिच्याशिवाय राहू शकत नव्हता. तो तिचा पाठलाग करायचा, फोन तपासायचा आणि अखेर संशयाने त्याला वेडं केलं. केस पुढे न्यायालयात गेली. पोलिसांनी चार्जशीट दाखल केली. धोका, संशय आणि आधीपासून आखलेलं हत्येचं कारण. पण दिलावर मात्र म्हणाला, हे अचानक झालं. न्यायालयीन प्रक्रिया अजून सुरू आहे. मात्र समाजासाठी ही घटना एक धडा ठरली. आजच्या नात्यांमध्ये प्रेम असतं, पण विश्वास कमी. राग आला म्हणून मारलं असं सहज म्हणून जातात. पण कुणी विचार करत नाही, रागावर नियंत्रण का नाही. मेरी आणि दिलावर दोघेही त्या क्षणी हरले. एकानं जीव गमावला आणि दुसऱ्यानं आयुष्य. संवाद नसेल, समजूत नसेल, तर प्रेमही विनाशाचं कारण बनतं. मेरीचं नाव आज बातम्यांमध्ये आहे. दिलावर तुरुंगात आहे. एकेकाळी जिथं हसणं होतं, तिथं आता आठवणींचा गंध आहे. आणि एकच प्रश्न, प्रेमात खरंच माझं असं काही असतं का? प्रेम म्हणजे एक भावना नाही, तर एक जबाबदारी आहे. ते फक्त आपल्याला कोणीतरी आवडतं इथवर मर्यादित नसतं, तर त्या व्यक्तीचा आदर, तिच्या स्वातंत्र्याचा सन्मान आणि तिच्या भावनांना समजून घेण्याची तयारी, यातून खरं प्रेम दिसतं. कधी कधी लोक प्रेमाला मालकी हक्क समजतात. ती फक्त माझीच आहे किंवा तो कुणाशी बोलू नये. पण ते प्रेम नाही, ते भीती आणि असुरक्षितता आहे. खरं प्रेम असतं ते विश्वासावर, स्वीकृतीवर आणि शांततेवर. तर लक्षात ठेवा, प्रेम जपायचं असतं, कारण एकदा गमावलं की पुन्हा कधीही परत येत नाही. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. झालं का?